बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील वाघजाळ गावात 15 डिसेंबरच्या मध्यरात्री 4 दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत घरातील लोकांना मारहाण केली आहे। या घटनेत रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। दरम्यान घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। मोताळा तालुक्यातील वाघजाळ फाट्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघजाळ या गावांमध्ये 15 डिसेंबरच्या रात्री 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास 4 दरोडेखोरांनी आजूबाजूच्या परिसरातील दरवाजांच्या कडीकुंडा लावून सागर शिमरे यांच्या घराच्या समोरील दरवाजाची कडी लावून मागील दाराने घरामध्ये प्रवेश केलाय। घरातील सागर किसना शिमरे वय 35, सोनल सागर शिमरे वय 30 व सार्थक सागर शिमरे वय 12 यांना स्प्रिंकलरच्या नळ्यांनी बांधून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली आहे। या मारहाणीमध्ये सोनल शिमरे यांचा हात फ्रॅक्चर झालाय तर सागर शिमरे यांचा पाय फ्रॅक्चर झालाय। दरोडेखोरांनी सोनल शिमरे यांच्या अंगावरील व कपाटातील सोन्याचे दागिने व नगदी 17,500 रुपये असा एकूण 90,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे। दरम्यान या घटनेमुळे वाघजाळ सह परिसरामध्ये मोठी दहशत पसरली असून पोलिसांसमोर दरोडेखोरांना पकडण्याचे मोठे आवाहन निर्माण झाले आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा।